नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी मी गावरान पद्धतीने लोखंडी कढईमध्ये मी माशाची भाजी करणार आहे। व्हिडिओला उशीर न करता चला आपण सुरुवात करू। लोखंडी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झालं की आपल्याला या तेलामध्ये अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट घालून ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर ही पेस्ट परतली की आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर पण तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे चिकन मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल ना तो तुम्ही चिकन मसाला टाका। कच्चा मसाला असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता, त्याच्याने पण खूप छान अशी चव येते। हा मसाला मी तेलामध्ये परतून घेणार आहे आता। त्यानंतर मी काळं तिखट टाकलेलं आहे आणि ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे। ही लाल मिरची पावडर जी आहे ना जास्त तिखट नाही, याच्यामुळे काय होतं खूप छान अशी भाजीला तरी येते। त्यानंतर इथं मी माशाचे जे पीस आहेत ना त्या पिसांना मीठ आणि हळद लावून मी 2 मिनिटं ठेवले होते आणि ते आपल्याला आता काय करायचं आहे, हळद आणि मीठ लावलेले मासे आता या फोडणीमध्ये टाकायचे आहेत। आता हे मासे मी कढईच्या फोडणीमध्ये टाकलेले आहेत आणि उलटण्याने आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो मसाला आहे ना तो या माशांना लागेल आणि माशाची चव आहे ना ते या मसाल्यामुळे भाजीला उतरेल। अशा पद्धतीने या मसाल्यामध्ये मी मासा आहेत ते व्यवस्थित असं मिश्रण माशांना लावून मासे परतून घेतलेले आहेत। आता 2 मिनिटं कढईमध्ये तसेच मासे ठेवून नंतर आपल्याला 1-1.5 तांबे पाणी आता या कढईमध्ये टाकायचे आहे आणि मासे आपल्याला काय करायचं आहे, उलटण्याने हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून कुठेही मसाल्याच्या किंवा अद्रक, लसूण, खोबऱ्याची जी पेस्ट वापरली आहे ना त्याच्या गाठी राहू नयेत। उलटण्याने आपल्याला सर्वत्र हे माशाचे पीस आहेत ते हलवून घ्यायचे आहेत। खूप छान अशी या भाजीची चव लागते। लोखंडी कढईमध्ये ही भाजी खूप छान अशी होते। त्यानंतर इथं मी डाळीचं पीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं ही भाजी घट्ट होते, जास्त पातळ होत नाही। आणि चवीनुसार तुम्ही मी साधारणतः 1.5 चमचा वापरलेला आहे। मासे उलटण्याने आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की किती छान ही भाजी आपली बनलेली आहे। ही भाजी 15 ते 20 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायची आहे। त्यानंतर आपली भाजी मस्त अशी गावरान पद्धतीने बनवलेली माशाची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।